थांबा. तुम्ही कुणाला विचारून माझ्या फोटोच्या ठिकाणी दादासाहेबांचा फोटो लावलाय हो? तू कोण ग मला विचारणारी? हा, जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळग. कुठल्या तोंडानं तुम्हाला विचारतीस? आता तुला हे विचारायचा कायच अधिकार नाही. जास्ती अक्कल पाजळू नका. आज मी हाय म्हणून या घरात किंमत आहे तुम्हाला, नाहीतर दादासाहेबांच्या ताटाखालचं मांजर बनून राहिला असतं आयुष्यभर. तुझ्यासारख्या बेभरोशा बाई बरोबर राहण्यापेक्षा ना हे कधी बी परवडलं असतं मला. असं मग इथनं हलायचं बघा. जावा दादासाहेबांकडच. तुमची तीच लायकी आहे. आवाज खाली. आवाज खाली. दादासाहेब सूर्यवंशींचं घर आहे. त्या घरात मोठ्या आवाजात बोलायला चालणार नाही. अरे दादासाहेबांच्या इब्रतीची एवढीच काळजी आहे ना, तर मग तू निवडणुकीला कसं काय उभा राहतोयस? एकाच घरात दोन उमेदवार. आज दादासाहेब इथं असते तर त्यांना आवडलं असतं का? वा काकी वा, मस्त. दादासाहेबांच्या नावाचा एवढा विचार. अहो, त्यांना सुपारी देऊन संपवलं त्यावेळेस कुठे गेला तो विचार की आपल्या घराच्या नावाला बट्टा लागेल म्हणून? आणि हो, आणि राहिला प्रश्न निवडणुकीचा, तर घरातल्या माणसांचा जीव घेण्यापेक्षा त्यांच्या विरोधात लढून जिंकलेलं कधी बी चांगलंच की. त्यामुळे बंद करा तुमची सहानुभूतीची नाटक. अरे कशाला उगाच वेळ वाया घालवतोस? माझ्या पुढे टिकाव नाही लागणार तुझा. हे आता लोकच ठरवतील कोणाचा टिकाव नाही लागणार आणि कोणाचा टिकाव लागणार. यापुढे तुमच्या बोलण्याला नाही बोलणार मी. अवले अंधावा विश्वास ठेवला होता तुमच्यावर, पण आता इथनं पुढे नाही. मी समोरनं लढणारा गडी आहे. तुमच्याकडे मागणं पाठीवार करत नाही. त्यामुळे आता निवडणुकीला तयार राहायचं. म्हणजे तू निवडणूक लढवण्याच्या निर्णयावर ठाम आहेस तर? होय. ह्यो वीरू एकदा पुढे टाकलेला पाऊल मागं घेत नाही. बोललो तर बोललो. मी पण बघतेच. माझा अनुभव जिंकतोय का तुझा ह्यो अति उत्साहीपणा? खरेपणा जिंकणार काकी. अहो, वीरूपेक्षा जास्त उत्साह तो निवडणुकीला उभा राहतोय म्हणून इथल्या लोकांमध्ये आहे. तू आमच्या मध्ये पडू नको हा. तुला तर मी निवडणूक झाल्यावरच बघणार. बघा, नक्की बघा काकी. कारण वीरू आमदार झाल्यानंतर जिथं तिथं तुम्हाला मलाच बघायचं. बघ बघ, अजून स्वप्न बघ, पण ही स्वप्न खरी नाही होणार. ह्यो आमदार तवाच बनेल जेव्हा ह्यो निवडणुकीत जिंकून येईल, आणि मी उभी असताना हे शक्यच नाही. तुम्ही काहीही करा, आमदार राजवीर दादासाहेब सूर्यवंशी.
हे चॅलेंज आहे प्रियंका राजवीर सूर्यवंशी. असल तुमच्यात हिंमत तर तुम्ही आमची वाट अडवून दाखवाच. बघू कोण जिंकतंय. अरे येऊन येऊन येणार कोण? हमारा नेता कैसा हो? अरे येऊन येऊन येणार कोण? हमारा नेता कैसा हो? हे यार तुझ्या घोषणा का थांबवल्या? घोषणा देत देत इथनं जायचं. अरे येऊन येऊन येणार कोण? अरे येऊन येऊन येणार कोण? यशस्वी भव. आता तू संघ असल्यावर यश मिळणारच की. विरुबायांचा विजय असो. वीरबायांचा विजय असो. अरे येऊन येऊन येणार कोण? थांबा थांबा मामा, आशीर्वाद द्या. पोरा, मला 100% गॅरंटी आहे यंदा बाजी तूच मारणार आहेस. पण पोरांनो, प्रचार मात्र जोरात झाला पाहिजे बरं का. ओ मामा, तुम्ही बघाच कसा दणका उडवून देतो ते. अरे वीरबायांचा विजय असो. येऊन येऊन येणार कोण? अरे येऊन येऊन येणार कोण? हो वीरभैया, चला आता, नाही तर उशीर व्हायचा प्रचाराला. वीरभैयांचा वीरभैयांचा वीरभैयांचा. मामा या पलीकडनं. ए माया, सोड गाडी. ए थांब, काय झालं आता परत? हो कारभारीन बाई, कारभाराला एकट्यालाच पाठवणार होय प्रचाराला? तुम्ही बी चला की संघ, म्हणजे प्रचाराला चांगलाच रंग चढेल. पियू दे इकडं ताकद. अगं तू त्या संघ असलीस ना म्हणजे मला बी काही काळजी नाही. जा आणि चांगला प्रचार करून या बर का. आई येत. वेरे, सोडायची का गाडी? काही येते अजून कोण? आता वाघासोबत वाघीन नको आहे. चल. वीरभैयांचा 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 विरुबायांचा विजय असो. विरुबायांचा विजय असो. विरुबायांचा विजय असो. विरुबायांचा विजय असो. वीरभैयांचा विजय असो. विजय असो. विजय असो. विरुबायांचा विजय असो. कसा आहे आमचा कुर्ता? आहे का नाही आमच्यासारखा एकदम परफेक्ट? वा जगुदादा, लयच भारी. कसं आहे ना, तुम्ही लोक एवढं आमचं कौतुक करताय, पक्षातली वरिष्ठ मंडळी आम्हाला आशीर्वाद देतात, आणि आम्ही घराबाहेर गेलो तर बायका माणसं आमचं औक्षण करतात. आणि तर आमच्या घरातली लोक स्वतः कालेगत तोंड टाकून बसलेत. घरातल्यांच्या पाठीत वार करणाऱ्याला आशीर्वाद नाही, ठिचून काढायला पाहिजे.
कोणीतरी जळतंय हो बाज आमच्यावर. हं? आज आमची आई असते ना, तर आमचं औक्षण केलं असतं, आम्हाला आशीर्वाद दिला असता. म्हणली असती, पोरा मोठा हो बाबा. आणि तुम्ही खेचून काढायच्या गोष्टी बोलताय. याच लायकीच आहे तुम्ही. जगदीशराव, आमचं आमदारकीचं तिकीट हिरावून घेतलं. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, वाघाची आणि माकडाची कधीच बराबरी होत नाही. डॅडी, माकड तर तुमचं झालंय आणि आम्ही मधाय. आम्ही बस म्हटलं ना की बसायचं आणि उठ म्हटलं ना की उठायचं. तोंडातून एक शब्द काढायचा नाही. जगदीशराव, लई मागात पडल हे तुम्हाला, लई मागात पडल. या जाग्या बटकेची लई मोठी किंमत मोजावी लागल तुम्हाला. माफी मिळणार नाही. बघून घेऊ मी तुमच्याकडं. नाही, बघूनच घे. आता तुम्हाला आयुष्यभर तेच करायचंय ना. चला रे, आपल्याला प्रचाराला उशीर होतोय. ह्यांच्या कधी एका जागी बसून थोडी जमणार आहे आपल्याला. अरे काय माहिताला आलाय का माझे? जगदीशराव पाटलांचा, जगदीशराव पाटलांचा, जगदीशराव पाटलांचा. गाशी माइंड ब्लोईंग. वीरूबाईंचा विजय असो. वीरूबाईंचा विजय असो. आबा नमस्कार. नमस्कार. हा पक्ष उभा राहिलोय. सूर्यचिन्ह आहे, लक्षात राहू द्या. तोच निवडून येणार. आमचे सगळ्याचे आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहेत. इलेक्शन साठी खर्च भरपूर होतो, तर हे एक राहू दे पैसे जाऊ. हाव नको बाबा. नाही राहू दे, खर्च भरपूर होतो ना. हाव आबा. नाही नाही राहू दे. सगळ्या गावाला आनंद झाला इलेक्शन साठी उभा राहिल्यामुळे, तर ते राहू दे पैसे. धन्यवाद. तेवढं लक्षात राहू दे सूर्य. हो. विरुभया, हे बघ, मी तुझं चित्र काढलंय. अरे वा, भारी काढलीस की. अरे वा, खरंच भारी काढलाय बघ. मला विरुभया खूप आवडतो. तो सगळ्यांना मदत करतो ना. विरुभयाच आमचा आमदार होणार. निवडणुकीला तू उभा राहिल्यामुळं सगळ्या गावाला फार आनंद झालाय. तुम्ही जिंकावं म्हणून गावानं देव पाण्यात बुडवून ठेवलेत. धन्यवाद आबा. वीरूबाईंचा 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 जगदादांचा विजय असो. जगदादांचा विजय असो. ताई नमस्कार. मत आम्हालाच द्यायचं. आम्ही जर निवडून आलो ना, तर तुम्हाला अशी भांडी घासावी लागणार नाहीत. आम्ही ना तुम्हाला डायरेक्ट मशीनच देतो भांडी घासायची. या माणसांना झाले काय नेमकं? काही सांगायच्या आधीच ना भूत बघितलं की पळून जाते. श्रीवंशींचा विजय असो. काय रे, तुम्ही दोघच? बाकीचे कार्यकर्ते कुठे आहेत?
अरे काय झालं? तोंड काशी पाडलेत? हो काकी, ते आपले कार्यकर्ते विरुबाईंच्या प्रचाराला गेले ते. अहो मम्मी बघा की तुमचे कार्यकर्ते पण तुमचे राहिले नाहीत. असे कसे गेले रे ते? हा, आपले कार्यकर्ते होते ना ते. होय काकी, पण विरुबाईच्या सांगण्यावरून ते प्रचार करत होते. आता विरुबाई उभा राहिला म्हणून ते तिकडेच गेले. हरकत नाही, त्यांना आपल्याकडे कसं वळवायचं ना चांगलं ठाऊक आहे मला. तेव्हा चला, काय झालं तरी प्रचार थांबला नाही पाहिजे. बसा गाडी. कांचनताई सूर्यवंशींचा विजय असो. कांचनताई सूर्यवंशींचा विजय असो. कांचनताई सूर्यवंशींचा विजय असो. जगुदादांचा विजय असो. जगुदादांचा विजय असो. जगुदादांचा विजय असो. नमस्कार दादा. हे घ्या, यंदा आमच्या चिन्ह समोरचं बटन दाबायचंय तुम्हाला. होय दादा, अंकुशराव पाटलांनी या मतदारसंघाचा लय विकास केलाय, लय विकासाची कामं केली आहेत. त्यामुळे आमचं मत तुम्हालाच राहणार आहे. म्हणजे डॅडींनी त्यांच्या काळात छोटी मोठी कामं केली आहेत, पण त्यांच्यापेक्षा मोठी कामं ना आम्ही आमच्या काळात करणार आहे. तेव्हा तुम्ही आमच्याकडे लक्ष ठेवा, आम्ही तुमच्याकडे लक्ष ठेवतो. हा, आमचं मत तुम्हालाच राहणार आहे. जगदीशराव पाटलांचा विजय असो. जगुदादांचा विजय असो. येऊन येणार कोण? विरुबाईंशिवाय आहेच कोण? विरुबाईंचा जय असो. विरुबाईंचा विजय असो. अरे पोरा, दादासाहेबासारखाच दिसतोय तू. तसं वागणं, तसं बोलणं, तसं दिसणं बी आहे तुझं. कोण आला रे? कोण आला? दादासाहेबांचा वार आला. काकी साहेबांचा विजय असो. 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 नमस्कार केला तर कोणी बोलणं बी झालंय. तोंड शिवलीत का काय यांची? मम्मी गाडीत बस. चला रे. चल. जगुदादांचा विजय असो. जगुदादांचा विजय असो. जगुदादांचा विजय असो. बाबा नमस्कार. विरुभयांचा विजय असो. 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 लईच आवडतो ना विरुभैया बाळा? काय चॉकलेट बिकलेट देतो का विरुभैया? आम्ही निवडून आलो ना की तुला एक चॉकलेटचा बॉक्स देऊ. हा, बोल. जग्गू दादांचा विजय असो. नाही, विरुभयांचा विजय असो. विरुभयांचा विजय असो. विरुभयांचा विजय असो. लईच आवडतो विरुभैया. लहानांपासून मोठ्यांपर्यंत विरोध सगळ्यांचाच लाडका आहे. होय ना? असू द्या. आमची सत्ता आली ना की आमच्या मंत्रिमंडळात एक त्याला स्थान देतो. हा, तोपर्यंत तुम्ही आम्हाला मतदान करा. विरुभयांचा विजय असो. विरुभयांचा विजय असो. विरुभयांचा विजय असो. या लोकांच्या मनातनं त्या वीरूचं भूत उतरवण्यासाठी काहीतरी उत्तरात द्यावंच लागेल आम्हाला. तेव्हा भी लवकरात लवकर. बाबा मलाच मत द्यायचं बर का? कांचनताई सूर्यवंशींचा